चला तर मंडळी, वर्ष काय 1.5-2 वर्ष फ्रीज शिवाय आरामात टिकणारा, त्वचा आणि केसांसाठी खूप गुणकारी असा मस्त चटपटीत मोरावळा करतोय. नेहमीचा साधा मोरावळा नाही, यावेळेस फोडणीचा मस्त चटपटीत करणार आहोत. याला गोड लोणचंही म्हणू शकतात. तोंडी लावण्यासाठी पराठ्यांसोबत असाच खायला खूप मस्त. अजिबात दगडासारखा कडक होणार नाही किंवा कच्चा राहून खराब होणार नाही. शिजला की नाही ओळखण्याची छान खून सुद्धा सांगेल. चला करूया. इथे मी अर्धा किलो छान आवळे घेतले. असे मस्त टपोरे मस्त आवळे घ्यायचे. शक्यतो त्यावर डाग नसावे, छान असे आवळे घ्यायचे. बाजारातून आणल्यानंतर अर्धा तास मिठाच्या पाण्यात भिजवले. त्यानंतर पाणी निथळायला बाजूला ठेवले. संपूर्ण असे कोरडे झालेले आहे. आता आपण मोरावळा करूया. आवळे घेताना शक्यतो खूप लहान आणि कच्चे घ्यायचे नाही आणि अगदीच डाग पडलेले किंवा खूप पिवळसर झालेले घ्यायचे नाही. एकसारखे मस्त आवळे घ्यायचे. आता हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे. मी आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. कोरडे झाले तरीही एकदा स्वच्छ नॅपकिनने पुसून घेते, म्हणजे एक्स्ट्राचं अतिरिक्त पाणी राहायला नको, म्हणजे आपला मोरावळा मस्त टिकतो. सगळेच आवळे या पद्धतीने मी पुसून घेते. तुम्हाला जास्त प्रमाणात म्हणजेच 1 किलो आवळ्याचं करायचं असेल तर याच्या दुप्पट तुम्ही प्रमाण घेऊ शकतात. इतका सुंदर हा मोरावळा होतो ना मंडळी, लहान मुलं काय आणि वयोवृद्ध काय सगळेच आवडीने खातात. मस्त हे आवळे एकूण एक पुसून घेतलेले आहे आणि स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. आता तुमच्याकडे स्टीमर नसेल तर कढईत ठेवा. तुम्ही कुठलीही गोष्ट जशी वाफवतात ना तशी वाफवा, फक्त याला डायरेक्ट पाण्यामध्ये घालायचं नाही. पाणी छान उकळलंय. आवळ्यांची ही प्लेट यावर ठेवते. यावर झाकण ठेवून मध्यम ते मोठ्या आचेवर 15 मिनिटे आवळे मस्त वाफवून घ्यायचे. शिजले की नाही कसे कळतात? ज्या आवळ्यांच्या रेषा आहेत ना ते काप ते मस्त उमलले जातात. थोडासा रंग पिवळसर होतो आणि आपल्याला कळतं हे शिजले. तुम्हाला मी दाखवतेच, 15 मिनिटात होईल. तर मंडळी 15 ते 17 मिनटं आवळे वाफवले. याच्या कळ्या पाहू शकतात कशा उमललेल्या आहे, म्हणजे हे छान शिजले. बाहेर काढून जरा वेळ गार करूया. तर मंडळी आवळे बाहेर काढून ठेवले. 15-20 मिनिटे गार झाले. आता आपण यांच्या फोडी मोकळ्या करून घेऊया. हवं तर टिश्यू पेपरने या पद्धतीने आपण एकदा पाणी टिपून घेऊ शकतो, किंवा मग फोडी मोकळ्या केल्यानंतर त्यांना 15-20 मिनटं तुम्ही कॉटनच्या कापडावर पंख्याखाली वाळवू शकतात. मी जरा असं पाणी टिपून घेते, नाही घेतलं तरी चालतं, पण आहेच वेळ तर टिपून घेते. आता या फोडी मोकळ्या करून घ्यायच्या. आवळा अगदीच थंडगार नाही होऊ द्यायचा बरं का. खूप थंडगार झाला ना मग त्या जरा चिकट होतात आणि व्यवस्थित मोकळ्या होत नाही. कोमट आहे म्हणजे हाताला चटका वगैरे लागणार नाही असा. सहज या फोडी या पद्धतीने मोकळ्या होतात. अशा उमलल्या ना की लगेच गॅस बंद करा. खूप वेळ पण शिजवला ना तर खूप गाळ होतात आणि मग जेव्हा आपण गुळामध्ये वगैरे शिजवतो ना तेव्हा अगदीच मॅश झाल्यासारख्या होतात. म्हणून या पद्धतीनेच शिजवून घ्या. असं जरा आवळा हातावर जरी चोळला ना तरी पाकळ्या मोकळ्या होतात. सगळ्या अशा पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या म्हणजे आवळ्याच्या फोडी. आता आपण मोरावळा करूया. तर हा मोरावळा करताना ना मंडळी शक्यतो स्टील किंवा मग नॉनस्टिकचं भांडं वापरा. लोखंड, तांब, पितळ अजिबात वापरायचं नाही. आणि आज आपण साखरसुद्धा वापरणार नाही आहे. मस्त गुळातला मोरावळा करणार आहोत. तर इथे कढईमध्ये 1 टीस्पून तेल घातलं. यामध्ये आपल्याला पंचफोरन घालायचं, म्हणजे 5 गोष्टी आहे फोडणीच्या. ही रेसिपी मी माझ्या UPच्या मैत्रिणीकडून शिकलेली आहे. यामुळे मोरावळ्याला किंवा आवळ्याच्या गोड लोणच्याला मस्त चव येते. अर्धा टीस्पून कलोंजी, 1 टीस्पून बडीशेप, अर्धा टीस्पून जिरे, पाव टीस्पून मेथी आणि पाव टीस्पून मोहरी. ह्या सगळ्या साहित्याचं प्रमाण तसं मी कॅप्शनमध्ये लिहून दिलेलं आहे. तेल हलकं गरम झालं की हे पंचफोरन यामध्ये घालायचं आणि याला हलकंसं परतून घ्यायचं. कडकडीत गरम तेलात घालायचं नाही, नाहीतर हे करपले जातात. मग याची चव मोरावळ्यामध्ये चांगली लागत नाही. हलक्या गरम तेलात घालायचं म्हणजे यांचे नॅचरल फ्लेवर्ससुद्धा तेलामध्ये मस्त उतरले जातात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 ते 3 चिमूट हिंग जरूर घालायचा. हिंग घालून व्यवस्थित एकजीव केलं. छान अशी फोडणी तयार झाली. आता पाव टीस्पून हळद आणि आवडीनुसार लाल तिखट. इथे मी 1 टीस्पून लाल तिखट घातलंय. लाल तिखटचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. गॅस अगदी कमी ठेवायचा. छान एकजीव केलं आणि या आवळ्याच्या फोडी यामध्ये घालायच्या. आवळ्याच्या फोडी घातल्यानंतर हलक्या हाताने छान एकजीव करत 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवर फोडणीमध्ये आवळा मस्त परतून घ्यायचा, म्हणजे आवळ्याला या फोडणीची चव खूप मस्त लागते.
छान असं एकजीव करत करत एक 2 ते 3 मिनिटे आवळा छान फोडणीत परतून घेऊ. परतत असताना मी यामध्ये पाव टीस्पून मीठसुद्धा घातलंय. मीठसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. हवं तर यामध्ये थोडंसं काळं मीठ घातलं तरीही याची चव छान लागते. छान असं हे परतून घेतलेलं आहे एक 2 ते 3 मिनिटे. आता यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालायचा. मी किसणीने किसूनच घेतलाय. अर्धा किलो आवळे होते त्यासाठी 300 ग्रॅम बारीक किसून घेतलेला गूळ आहे. गुळाचं प्रमाण हे बरोबर आहे. थोडासा आंबट, थोडा तिखट, चटपटीत असा हा मोरावळा खूप छान लागतो. आणि तुम्ही हवं तर एक 100 ग्रॅम गूळ वाढवू शकतात, पण अति गोडसुद्धा चांगला लागत नाही किंवा आवळ्याची जी चव असते ना ती दबली जाते. म्हणून अर्धा किलो आवळ्यांसाठी 300 ग्रॅम गूळ अगदीच परफेक्ट आहे. चिरलेला गूळ घातला की छान एकजीव करायचं. गॅस कमीच ठेवलाय. पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही. वापरलेली भांडी, चमचे, आपले हात सगळं स्वच्छ आणि कोरडं असावं. पाणी अजिबात नको. जसं जसं हे शिजलं जातं ना, गुळाला उष्णता लागते, गूळ विरघळला जातो, आवळ्यातलं नॅचरल मॉइश्चरसुद्धा असतं, त्यामुळे हे छान असं शिजलं जातं. व्यवस्थित एकजीव केलं. आता यावर झाकण ठेवून कमी आचेवर साधारण मिनिटभराची वाफ काढायची. पाणी घालायचं नाही बरं का. चला तर मंडळी, झाकण ठेवून 1 मिनिटभराची वाफ काढली. इथे तुम्ही पाहू शकतात गूळ मस्त असा विरघळायला लागलाय. आता झाकण वगैरे सुद्धा ठेवायचं नाही. फक्त मध्ये मध्ये असं खालीवर करायचं आणि लो फ्लेमवर हा मोरावळा आता शिजू द्यायचा. साधारण 15 ते 20 मिनिटे लागतील. गॅसची फ्लेम कशी आहे त्यानुसार. हळूहळू गूळ विरघळला जातो, मस्त उकळी येते. फक्त लो फ्लेमवर शिजू द्यायचं. छान एकतारी पाक होईपर्यंत शिजू द्यायचे. पुढे मी तुम्हाला दाखवेलच की ओळखायचं कसं ते. फक्त मिनिटभराने छान असं मिक्स करा एक 2-3 मिनिटामध्ये. फक्त पातळ कढई वापरायची नाही, नाहीतर तळाला लागण्याची शक्यता असते. इतकी मस्त सुगंध येतोय ना, ते पंचफोरन घातलंय, त्यातल्या त्यात गूळ आणि आवळा, अप्रतिम असं कॉम्बिनेशन आहे. तर मंडळी साधारण 15 ते 20 मिनिटे हे मस्त शिजवलं. परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे. आता मी गॅस बंद करते. आवळा अजिबात कडक झाला नाही. आवळ्याच्या आतपर्यंत गूळ असा भारी मुरला आहे ना, रसरशीत झाला आहे. थोडासा गुळाचा पाक प्लेटमध्ये काढायचा. एक 3-4 मिनटं गार होऊ द्यायचा आणि पहा याची मस्त अशी एक तार होते. आता मला माहिती होतं झालंय म्हणून मी गॅस बंद केला. तुम्ही गॅस कमी करून हे चेक करू शकता. अशी स्पष्ट एक तार होते. छान अशी तार झाली की आपला मोरावळा तयार झाला समजायचा. गॅस बंद करून संपूर्ण गार होऊ द्यायचा. फॅन खाली वगैरे नको, असंच 1-2 तास ठेवून द्या ना गार करायला. छान गार होऊ द्यायचा. तर मंडळी मोरावळा मी असाच गार होऊ दिला. 1-1.5 तासामध्ये हा संपूर्ण गार झाला. गार झाल्यानंतर अजून थोडा हा घट्ट होतो. घट्ट झालाय पण दगडा इतका कडक कोरडा नाही, मस्त रसरशीत आहे. जर आपला 1 तारीच्या आधीच आपण गॅस बंद केला ना तर मोरावळ्याचा पाक कच्चा राहतो आणि काही दिवसांमध्ये त्याला बुरशी लागते. म्हणून मी सांगितलंय तसंच शिजवा. आपण खाऊन पाहूया. हा इतका सुंदर झाला होता. असाच खायला तर मस्तच लागतो, पण पराठ्यासोबत, चपातीसोबत, पुरीसोबत किंवा तोंडी लावण्यासाठीही खूप छान आहे. मी अर्धा किलोचा तर केला खरं, पण नंतर पश्चाताप झाला. अजून जास्त करायला पाहिजे होतं. घरात सगळ्यांना इतका आवडला. स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवायचा. फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही. घेताना कोरड्या चमच्याने घ्यायचा, मस्त टिकतो. तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब